तशी भाजलेली मस्त अशी गुबगुबीत आपली पोळी तयार आहे। तर नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे। आता होळी आलेली आहे, तर आपण पहिली म्हण आहे आपली होळी रे होळी पुरणाची पोळी। तर पुरणपोळी ही आपली होळीला बनवतोच आपण प्रत्येक, आणि जर तुम्ही पहिल्यांदा बनवायचे असेल तुम्हाला, तर नवीन शिकणाऱ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे। तर अशा पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला व्यवस्थित पुरणपोळी जमेल आणि कटाची आमटीसुद्धा। तर हे होळीनिमित्त आपण पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे प्रमाणबद्ध आणि साधी सोपी रेसिपी आहे। आपण बनवतोय होळीनिमित्त पुरणपोळी। त्यासाठी आता ही जवळजवळ अर्धा किलो डाळ आहे, तिला एक अर्धा पाऊण तासासाठी भिजत ठेवायची, म्हणजे काय होतं पटकन शिजले जाते डाळ। जास्त वेळ जरी भिजत ठेवली तरी चालू शकतं। तर आता डाळ छान भिजलेली आहे आपली, अर्धा पाऊण तास झाला आहे। यातलं पाणी काढून घ्यायचं। पहिल्यांदा जर पुरणपोळी बनवत असाल तर कुणालाही टेन्शन येतं, पण अशा पद्धतीने बनवा, एकदम सोपी पद्धत आहे। तर आता ही डाळ घ्यायची आणि आपल्याला ह्यामध्ये 1.5 पट पाणी घालायचे, म्हणजे डाळ भिजून। तर हे झालं, जेवढी डाळ होती तेवढं पाणी, आणि अजून आपल्याला याच्या अर्ध पाणी घालायचे। तर हे अजून अर्ध पाणी तुम्ही कपाने सुद्धा मोजून घालू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं, आता शिजायला ठेवायची डाळ। तर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, नाही घातली तरी चालते, मी तर नसते वापरत, त्यामुळे पोळी एकदम असं कलर पिवळा येतो, त्यासाठी, बाकी काही नाही। तर आता कुकर गॅसवरती चढवलेला आहे। आपल्याला ह्याच्यात जवळजवळ 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात। सुरुवातीला फुल फ्लेमवरती करायचं 2-3 शिट्ट्या होईपर्यंत, आणि मग नंतर फ्लेम मीडियम करायची। डाळीला थोडंसं, या हरभऱ्याच्या डाळीला थोडा उशीर लागतो शिजण्यासाठी। अशा प्रकारे आपली डाळ आता शिजलेली आहे। 5 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। आता गॅस करायचा आहे बंद, आणि थंड होऊ द्यायचा आहे कुकर। ते कुकरला वेगळा टाईम लागतो, काही जास्त वेळ लागतो, काहीला लवकर होतात। डाळ छान शिजलेली आहे, डाळ बघू शकता, अशी सॉफ्ट हवी डाळ, म्हणजे पुरण मस्त होतं। तर गाळणीत काढून घ्यायचे। खाली आपल्या कट राहिलेला आहे, कटाच्या आमटीसाठी भरपूर राहिलेला आहे कट। तर हवाच, पुरणपोळी म्हटलं की कट हा लागतोच आमटी बनवण्यासाठी। तर आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे आता पुरणाला तडका देण्यासाठी ही डाळ टाकायची आपल्याला। तूप टाकण्याची काही गरज नाही। आणि जेवढी डाळ होती, 2 कप डाळ होती, तर 2 कप डाळीला हा बारीक कापून घेतलेला गूळ घालायचा। गूळ बारीकच असं कापून घ्यायचं। आणि साखरेचं जर बनवत असाल, तुम्हाला गुळाचं आवडत नसेल, तर काय करायचं, अगोदर पुरण दळून घ्यायचं, म्हणजे वाटून घ्यायचं, आणि मग नंतर साखर टाकून परतून घ्यायचं त्याला। म्हणजे काय होतं ना, जर साखर अगोदर वापरली ना, तर पुरण खूप चिकट होतं साखरेचं। आपण असा गुळासारखा जर चटका दिला त्याला, तर
आमच्या इकडे चटका म्हणतात. गूळ विरायला लागलेला आहे. पुरण व्यवस्थित व्हायला जवळजवळ 10 मिनिट लागतात मीडियम फ्लेमवरती. तर सध्या फुल आहे, फ्लेम कमी करायची, नाहीतर हे खूप उडतं साईडला. थोडंसं आटल्यानंतर मग कमी होतं. तर पुरण आपलं होत आलेलं आहे. त्यामध्ये जायफळ घालायचं आहे थोडं, आणि हे पाव चमचा सुंठ पावडर घालायची. नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल, पण सुंठ पावडरने खूप छान लागते पुरणपोळी. आणि ही पाव चमचा वेलची. त्याला मिक्स करून घ्यायचे. हे पुरण झालेलं आहे परफेक्ट. आता गॅस करायचा आहे बंद. तर आता आपल्याला गरम आहेत तोपर्यंतच व्यवस्थित वाटून घ्यायचे. म्हणजे तर आता हे आपलं पुरण लगेच वाटून घ्यायचं. आपण आज पाट्यावर वाटणार आहोत पुरण, एकदम पारंपरिक पद्धतीने. तर आपल्याला पाट्यावर वाटण्यासाठी थोडं थोडं घ्यायचं आहे. आता शक्यतो कोणी पाट्यावर वाटत नाही, पण खूप चविष्ट लागतं पाट्यावर वाटलेलं. पुरण जेवढं छान असं बारीक झालेलं असेल तेवढी पोळी आपली छान येते. तर अशा प्रकारे हे झालेलं आहे वाटून. लगेच बारीक होतं. तर हे काढून घ्यायचे. म्हणजे अजून एक बॅच अशीच वाटून घेणार आहे. तर आता गाळणीवर पण कसं बारीक करायचं ते पाहूया. घ्यायचं आणि एखादा पळी, चमचा किंवा पेलं, वाटी, पेल्याने सुद्धा छान जमतं. दोन बॅच पाट्यावर वाटल्या आणि ते थोडंसं राहिलेलं गाळणीवर पण. तुम्हाला जी पद्धत आवडते त्याने पुरण तुम्ही वाटून घेऊ शकता. तर हे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व राहिलेलं, थोडंसंच राहिलं आता त्याच्यामध्ये वाटून घ्यायचं. तुम्हाला कुठली पद्धत आवडते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. तसं शॉर्टकटच आवडतो प्रत्येकाला. अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुरण वाटून घ्यायचं आहे. झालं, एकच बॅच राहिली. तर अशा प्रकारे आपलं हे पाट्यावर वाटलेलं आणि हे गाळणीने वाटलेलं असं दोन्ही पण रेडी आहे. मस्त असं तयार झालेलं आहे आपलं पुरण.
पुरण तयार आहे आपलं. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचे. तर हे 3 कप गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये घालायचं पाव चमचा मीठ. तर यामध्ये जवळजवळ 12 ते 14 15 अशा हिशोबाने पोळ्या होतील. म्हणजे आपण जेवढ्या मापाचं पुरण घेतलं आहे एवढं पीठ हवं आहे. म्हणजे काही 1-2 चपात्या पण होतात. तर ह्याला आता थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे. पोळीला आहे कमी कणिक लागते चपातीपेक्षा. आणि थोडासा मैदा वापरला तरी चालतो. म्हणजे काय असतं, काही काही गहू असे असतात त्यामधनं पुरण बाहेर येतं. तर थोडासा मैदा वापरला तरी काही हरकत नाही, छान होतात पोळे. आणि नाही वापरला चांगलं, तुमचं जर गव्हाचं पीठ व्यवस्थित असेल तर मैदा वापरायची काहीही गरज नाही. 1 तास भिजू द्यायचं आहे पीठ, नंतर बनवायचं. तर अगोदर बनवल्या तरी चालतात. कमीत कमी अर्धा तास तरी पीठ भिजायला हवं आहे. तर गव्हाच्या पिठाचं भिजल्यानंतर ते आपोआप पातळ होत असतं थोडं. दोन कप पाणी घेतलं होतं. पाव कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता पाणी घालण्याची गरज नाही. ह्याला फक्त थोडासा पिठाचा हात घेऊन मऊ करून झाकून ठेवायचे. तेल आपण नंतर लावणार आहोत त्याला. छान मळून घ्यायचे. आता परफेक्ट झालेलं आहे पीठ. ह्याला आपल्याला झाकून ठेवायचे. आपल्याला आता बनवायची कटाची आमटी. त्यासाठी ही शिजवलेली डाळ घेतली अर्धी वाटी. हा मोठा आकाराचा एक कांदा स्लाइस कापून घेतला आहे. हे खोबऱ्याचा किस आहे अर्धी वाटी. हे 6 हिरवी मिरची, थोडा काळा मसाला पण आपण वापरणार आहोत. हे लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि हे आलं. आता हे भाजून घ्यायचं आपल्याला सर्व मसाला. तवा ठेवला आहे तापायला. अगोदर खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा. छान असा गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा. खोबऱ्याचा किस छान भाजलेला आहे, काढून घ्यायचे. छान भाजलेला आहे, काढून घ्यायचे. आपण शिजवलेली डाळ पुरणामधलीच ठेवायची. ही डाळ थोडंसं तेल टाकायचं. आपल्याला जास्त प्रमाणात जर आमटी बनवायची असेल तर जास्त डाळ घ्यायची. आता हिरवी मिरची भाजायला टाकायची. छान भाजायची. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर फक्त आपला काळा मसाला जो असतो किंवा ताजा मसाला काढून भाजू शकता. हे मिरची, लाल मिरची असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे छान भाजते. तेल टाकायचे. मिरची बरोबरच आलं आणि लसूण पण टाकायचं.
तर मिरची काढून घ्यायची. आता टाकायचा कांदा. कांदा पण छान भाजून घ्यायचा. तेल टाकायचं. छान भाजलेलं आहे. आता गॅस करायचा बंद. वाटण सर्व आपला थंड झाले, काढून घ्यायचे. सर्व एकत्रच काढायचे. तर हे सर्व मसाले आपल्याला वाटण बनवून घ्यायचे. घालायची कोथिंबीर. तर ह्यामध्ये आता पाणी घालायचे आपल्याला. तर आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आमटी बनवायला घेऊ. तर आमटी बनवण्यासाठी कढई ठेवलेली. तेल घालायचं आपल्याला. 4 ते 5 चमचे घालायचे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. तर आलं लसूण पेस्ट परतलेली. आपल्याला ह्यामध्ये आता 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचे. गव्हाचं पीठ असं छान गोल्डन होईपर्यंत. तर पीठ छान खमंग भाजलेलं आहे. आपल्याला आता त्यामध्ये हे आपण कांदा, डाळ, हिरवी मिरची, खोबरं ह्याचं जे वाटण बनवून घेतलं ते घालायचं. आणि हे वाटण छान 4-5 मिनिट आपल्याला मस्त लो फ्लेमवरती असं छान परतून घ्यायचं. तर ह्यामध्ये आपण ठेवलेला कट घालायचा आहे थोडा अगोदर. आणि वाटण छान परतू द्यायचं. परतलेले वाटण यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे. हळद, हा पाऊण चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि हे अर्धा चमचा धनेपूड, मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आणि तिखट पण आपण हिरवी मिरची वापरलेली आहे. तुमच्या हिशोबाने जसं कमी तिखट जास्त तिखट वापरायचं. आता थोडंसं अजून कट टाकायचं आहे, म्हणजे हे मसाले सर्व मिक्स होतील व्यवस्थित. तुमची आमटी बनवण्याची पद्धत कशी आहे प्लीज माझ्याशी शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. आता आपण गरम केलेले पाणी ते घालायचे. आणि हा राहिलेला कट सुद्धा घालायचा. थोडी पाण्याची गरज आहे, जास्त घट्ट पण नको आहे.
कोणाला पातळ आवडते कटाची आमटी, कोणाला घट्ट आवडते. तर हे अजून गरम पाणी हे घालायचं. परफेक्ट झालेले. आता काय पाणी घालण्याची गरज नाही. छान अशी उकळी घ्यायची काढून आपल्याला. आता लो फ्लेमवरती अजून आपल्याला 5 मिनिटं छान उकळू द्यायची. कोथिंबीर घालायची. तर आपल्याला आता पुरणपोळी बनवायची, त्यासाठी आपलं हे पीठ छान भिजलेलं आहे. तेल लावायचं थोडं, 1 चमचाभर तेल टाकायचे. मस्त मऊ झालेले. तर आता पुरण कष्टशी सारखी हवी, म्हणजे घट पातळ नकोय. दोन्ही सारखं असेल तर पुरण बाहेर येत नाही. हे आपलं पुरण. तर आपल्याला जेवढं कणकेचा उंडा घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त थोडंसं पुरण घ्यायचं आहे. तर असं पिठामध्ये बुडून आपल्याला असं पुरण बसेल अशी छान सर्व बाजूंनी सारखी वाटी बनवून घ्यायची, म्हणजे आपली पोळी पण सारखी येते. आणि आपण आता पीठ घेतलं त्यापेक्षा जास्त पुरण घेतलेलं आहे. असं व्यवस्थित घ्यायचं आहे सेट करून. या अगोदर पण पुरणपोळीचे भरपूर व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. असं तोंड आणि हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे असं फिरवून फिरवून असं वरती काढून घ्यायचं. नाहीतर हे पीठ जर त्यामध्येच ठेवलं तर काय होतं, जाड होती एक साईड आणि एक साईड पातळ होतं. आणि हे असं उंडा छान बनवून घ्यायचं, म्हणजे आपले जे पुरण आहे ते सर्व बाजूला छान पसरलं जातं. कोणी कोणी असं थापून पण अख्खी पोळी करतात. तर आता हलक्या हाताने लाटून घ्यायची आपल्याला. अशी कडेकडेने लाटत घ्यायची पोळी. तुम्ही पहिल्यांदा जर बनवत असाल तर काय करायचं, पुरण थोडंसं कमी वापरायचं. सुरुवातीलाच भरपूर पुरणाची पोळी नाही बनवता येत कोणालाच, कितीही सुगरण असेल तरीसुद्धा. आलटून पलटून लाटली ना म्हणजे पोळी छान फुगत असते. तर आता तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी. तवा छान तापलेला आहे. आपल्याला पोळी टाकायची.
पलटून घ्यायची. तूप लावून घ्यायचे. मस्त अशी टम्म फुगलेली. अशा पद्धतीने सर्व बनवून झालेले आहे. अशा पद्धतीने आपल्या पुरणपोळी तयार आहे. मस्त अशी गुबगुबीत छान. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अशा पद्धतीने बनवा, तुम्हाला एकदम परफेक्ट जमतील, ही माझी गॅरंटी. अशा पद्धतीने बनवा. तर आपण जो बनवलेला आहे कटाची आमटी आणि पुरणपोळी, तर हे 6 ते 7 लोकांसाठी भरपूर होतं. जर तुम्हाला जर अंदाज येत नसेल बनवायचा तर 6-7 लोकांसाठी हा पुरतो स्वयंपाक. लिहिले आता पोळ्यात होईपर्यंत आपली आमटी पण तयार झालेली. मस्त अशी कटाची आमटी. क्या बात आहे. तर ही आपली मस्त अशी कटाची आमटी पण तयार झालेली आहे. आणि हे पुरणपोळी खूपच मस्त झालेले आहेत, बघू शकता माझ्या. तर अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपण होळी आलेली आहे तर होळीनिमित्त पुरणाची पोळी बनवलेली आहे. तर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अशा पद्धतीने बनवा. एकदम परफेक्ट कटाची आमटी आणि आपली पुरणपोळी नक्की आवडेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.